घेतलेले आहेत. तर पापलेटवरती मी पाणी टाकून पापलेट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर पापलेटमध्ये सगळं पाणी आधी काढून टाकलेलं आहे. त्यावरती मी पहिले लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर आलं लसूणची आमची पेस्ट केलेली असते ती पेस्ट मी त्याच्यावर टाकून घेणार आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ झाल्यानंतर त्याच्यामध्ये सगळीकडे मी हळद टाकून घेणार आहे. हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मसाला. लाल मसाला टाकून झाल्यानंतर ते आपण मस्त एकजीव करून मिश्रण सगळ्या पापलेटला लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे पापलेटला मसाला आपला लावूनच झालेला आहे. त्यानंतर आपण त्याला फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट. आता पॅन आपलं एका साईडला गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आहे. त्यानंतर एक एक पापलेट आपण त्या तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत. त्यानंतर आपण ते पॅनमध्ये फ्राय करणार आहोत. खालून वरून मी त्याला तांदळाचं पीठ लावलेलं आहे. त्यानंतर छानपैकी असं पापलेट ते फ्राय करत आहे. हे बघू शकता एक एक करून मी पापलेट फ्राय करून घेत आहे. नंतर त्याची दुसरी साईडही छानपैकी पलटी करून फ्राय करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले दोन्ही पापलेट ते फ्राय झालेलेच आहे, तुम्ही बघू शकता.